परिमळाची धाव भ्रमर ओढी, परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैशी तुझी गोडी लागू मज. आवीट गे माय विटेना, जवळीच आहे परी भेटेना. तृषा लागलिया जीवनाते ओढी, तैशी तुझी गोडी लागू मज. बाप रखमा देवीवरू विठ्ठली आवडी, गोडीयेसी गोडी मिळून गेली. अविट गे माय विटेना, जवळीच आहे परी भेटेना. गजाननं भूतगणादिसेवितं, कपित्तजम्बुफलचारुभक्षणम्. उमासुतं शोकविनाशकारकं, नमामि विघ्नेश्वरं पादपङ्कजम्. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय, भस्माङ्गरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. महायोगपीठे तटे भीमरथ्यं, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं.
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या परिमळाची धाव भ्रमर उढी तैशी तुझी गोडी लागो मज आविटगे माय पाहता विटेना आविटगे माय विटेना जवळीच आहे परी भेटेना। मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय श्रीमंत श्री तुकाराम महाराज शिवस्वरूप स्वामी श्री तुळशीरामजी बाबा सद्गुरू स्वामी श्री निगमानंदजी महाराज आदी करून सकल संतांच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हा सर्व साधू संत सज्जन श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेकरता आपल्यासमोर उपस्थित केलेला अभंग विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा असून या अभंग पदाच्या माध्यमातून ज्ञानोबराय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याशी हितकूस साधतायत संवाद साधतायत नवे नवे आपल्या हिताची गोष्ट परमात्म्याकडून मिळवत असताना ज्ञानोबराय आणि पांडुरंग परमात्मा दोघांच्या मध्ये जो गोड संवाद आहे आणि तात्विक संवाद आहे त्या तात्विक संवादाचं यथार्थ असं निरूपण या अभंगपदाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतं। अभंगपदातील प्रतिपाद्य विषय तुमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवणं हे माझं आद्य कर्तव्य आहे। अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपा आशीर्वादानं विश्वमाऊली ज्ञानोबराय जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आदी करून सकल संतांच्या शुभ प्रेरणेनं ग्रामदैवत श्री नागनाथाच्या या पवित्र अशा दरबारामध्ये अनेक ऋषीमुनींच्या समाध्या या ठिकाणी आहेत। सर्वांची नावं मला ज्ञात नाहीत, पण या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन त्या सर्वांच्या शुभ प्रेरणेनं सुरू असलेला आपला हा नामचिंतन सोहळा हरिभक्तपरायण माझ्यावरती तुमच्यावरती आणि वारकरी संप्रदायावरती ज्यांचं मोठं ऋण आहे परमादरणीय परमश्रद्धेय शुक्ल भारती बाबा यांच्या कुशल अशा मार्गदर्शनानं आणि माझ्यावरती आपल्या सर्वांच्यावरती निर्भेळ निष्काम असं प्रेम ज्यांचं आहे आदरणीय संतोष बाबा यांच्या उपस्थितीमध्ये मार्गदर्शनानं सुरू असलेला आपला हा नामचिंतन सोहळा। या नामचिंतन सोहळ्यामध्ये तुम्ही सर्वजण रोज उपस्थित आहात। सकाळी काकड्यापासून ते रात्री जागरापर्यंत प्रत्येक जण या ठिकाणी परमार्थाच्या या मंडपामध्ये येऊन सेवा करण्याचं काम करतोय। याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची जबाबदारी ज्यांच्यावरती आहे ती आमची ही सर्व टाळकरी गायक वादक मंडळी सर्वजण गायक अतिशय उत्तम गायनाचार्य मंडळी या ठिकाणी आहेत। मृदंगावरती आमचे महाराजसुद्धा साथीसाठी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या पाठीमागं हे दोघंजण उभे आहेत म्हणून मला भ्यायचं कारण नाही। एका बाजूला खाकी आहे आणि एका बाजूला छत्रपतींचे आहेत, काही जाडचण नाही, भ्यायचं काम नाही। अशा या पवित्र अशा वातावरणामध्ये सुरू असलेला आपला हा नामचिंतन सोहळा आणि आजच्या दिवसाची सेवा परमपूजनीय सद्गुरू शुक्ल भारती बाबा अर्थात संतोष भारती बाबा या दोन महात्म्यांच्या माध्यमातून माझ्याकडं आलेली आहे। विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा हा जन्मोत्सव सोहळा 750 वर्ष ज्ञानोबरायांच्या जन्मोत्सवाला झाली, ज्ञानोबरायांना झाली आणि त्या निमित्तानं हा जो सोहळा आहे तो सोहळा अवघ्या विश्वामध्ये या ठिकाणी गाजतो आहे। ज्ञानोबरायांचा अभंग घेण्याचं प्रयोजन एवढंच की ज्ञानोबरायांना 750 वर्ष झाली। ज्ञानोबरायांचं जे वाङ्मय आहे ते वाङ्मय आजपर्यंत आपण अनेक वेळेस वाचलं, अनेक वेळेस पाहिलं, पण हे वाङ्मय मला तरी वाटत नाही आजूपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये उतरलं असेल किंवा त्याचा जो भाव अर्थ आहे तो अर्थ आपल्या अंतःकरणामध्ये उतरला असेल असं मला वाटत नाही। कारण ज्ञानोबरायांचं वाङ्मय असं आहे, ज्ञानोबरायांचं संपूर्ण वाङ्मय तुम्हाला पाहायची आवश्यकता नाही। ज्ञानोबरायांचा एखादा अभंग पहा,
ज्ञानोबरायांचा एखादा ग्रंथ, त्या ग्रंथातली एखादी ओवी पहा, संपूर्ण ओवी जरी नाही पाहता आली तर त्या ओवीतलं एखादं पद पहा. जे पद पाहिल्याच्या नंतर त्या पदाचा अर्थबोध जर झाला ना तर जीवाला मुक्ती मिळू शकते. एवढं सामर्थ्य विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या या ग्रंथ संपदेमध्ये आहे, वाङ्मयामध्ये आहे. परंतु ज्ञानोबरायांचं जे वाङ्मय आहे ते वाङ्मय जिभेवरती बसण्यासाठी सोपं आहे, जिभेवरती बसण्यासाठी सोपं आहे. पण अर्थाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर फार घन असं ज्ञानोबरायांचं हे वाङ्मय असलेलं आपल्याला पाहायला सापडतं. काही अभंग आपल्या वाणीवरती सहजासहजी येऊन जातात. आपण सहज, ज्याला काहीच येत नाही तोही देवाची द्वारे म्हणू शकतो, तोही देवाची द्वारे म्हणू शकतो, तोही रूप पाहता म्हणू शकतो. ज्याला काहीच येत नाही तोही, म्हणजे वाणीवरती आरूढ होण्यासाठी ज्ञानोबरायांचं जे वाङ्मय आहे ते वाङ्मय सहज आहे, सोपं आहे. पण या वाङ्मयातला जो अर्थ आहे तो अर्थ अंतःकरणामध्ये उतरण्यासाठी मात्र ज्ञानोबरायांचं वाङ्मय थोडंसं कठीण असलेलं आपल्याला पाहायला सापडतं. म्हणून ज्ञानोबरायांना जरी 750 वर्ष झाली असली तरीसुद्धा हे जे ज्ञानोबरायांचं वाङ्मय विश्वमांगल्यासाठी ज्याची उत्पत्ती निर्मिती झाली, जगाच्या कल्याणासाठी ज्या वाङ्मयाची निर्मिती झाली, त्या वाङ्मयाचा प्रभाव आजही आपल्या अंतःकरणावरती झालेला आहे किंवा नाही हा संशोधनाचा विषय आहे. माझ्या तरी नाही झाला, मग तुमचा तुम्ही विचार करा. ज्ञानोबरायांचं वाङ्मय जे आहे ना ते फार विचक्षण असं वाङ्मय ज्ञानोबरायांचं आहे. इतर संतांचं वाङ्मय वेगळं आणि ज्ञानोबरायांचं वाङ्मय वेगळं. धर्मग्रंथ जे आहेत, धर्मग्रंथ, या धर्मग्रंथाची उत्पत्ती निर्मिती ही संवादात्मक शैलीतून झालेली आहे. कोणताही धर्मग्रंथ उघडून पहा, अगदी वेद जरी तुम्ही उघडून पाहिले ना तरी या वेदांची सुद्धा रचना संवादात्मक शैलीमध्ये असलेली आपल्याला पाहायला सापडते. म्हणजे कोणीतरी प्रश्न विचारलेला आहे, त्या प्रश्नाचं उत्तर कुणीतरी देत आहे आणि या दोघांच्या संवादातून वाङ्मयाची निर्मिती झालेली आहे की ज्या संवादातून अलक्ष असलेला जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला लक्ष करण्याचं काम या वाङ्मयकर्त्यांनी, नवे नवे सत्पुरुषांनी, संतांनी केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. वेदांची रचना संवादात्मक शैलीमध्ये आहे, पुराणांची रचना संवादात्मक शैलीमध्ये आहे. महापुराणं पहा, रामायणासारखं महाकाव्य आहे, या महाकाव्याची रचनात्मक दृष्टिकोनातून विचार केला तर संवादात्मक शैलीतून या वाङ्मयाची निर्मिती झालेली आहे, या महाकाव्याची निर्मिती झालेली आहे. श्रीमद भागवत आपण अनेक वेळेस ऐकतो. या श्रीमद भागवताची रचना कशी आहे? कोणीतरी प्रश्न विचारलेला आहे आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर सनक, सनंदन, सनकादिक आदी जे आहेत ते देत आहेत. परीक्षित नावाचा राजा प्रश्न करतोय, शुकदेव त्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. 7 दिवसामध्ये मला मृत्यूपासून परावृत्त व्हायचं आहे, मला मरण नाही आलं पाहिजे, याच्यासाठी काहीतरी मार्गदर्शन करा, यथार्थ सज्ञान द्या. या प्रश्नाचं उत्तर अर्थात दोघांच्या मधला संवाद, या संवादातून श्रीमद भागवताची उत्पत्ती निर्मिती झाली. ज्या भागवताच्या श्रवणानं 7 दिवसामध्ये जीवाला मुक्ती मिळू शकते. माझा सांगण्याचा हेतू हा आहे. 4 वेद घ्या, या 4 वेदांची निर्मिती किंवा यांची जी रचना आहे ती संवादात्मक शैलीमध्ये आहे. त्याच्यानंतर निर्माण झालेली जी पुराणं आहेत त्यांची रचना संवादात्मक शैलीमध्ये आहे. त्याच्यानंतर निर्माण झालेली जी महाकाव्य आहेत त्या महाकाव्यांची सुद्धा रचना संवादात्मक शैलीमध्ये आहे. आगमग्रंथ पहा, या आगमग्रंथाची निर्मिती संवादात्मक शैलीमध्ये आहे. जे निगमग्रंथ आहेत त्या निगमग्रंथाची निर्मिती किंवा तिथलं जे काव्य आहे ते काव्यसुद्धा संवादात्मक शैलीमधलं आहे. वैष्णवांचं काव्य असू द्या, शैवांचं काव्य असू द्या, गणपत्य जे आहेत त्यांचं काव्य असू द्यात, किंवा जे शाक्त आहेत त्या शाक्तांचा काव्यग्रंथ असू द्या, या सगळ्या ग्रंथांची जी रचना आहे ती रचना संवादात्मक शैलीमध्ये आहे. म्हणजे प्रश्न विचारणाऱ्यानं प्रश्न करायचा आणि त्या प्रश्नाचं उत्तर जाणकारानं द्यायचं, ज्ञानी व्यक्तीनं द्यायचं. अशा संवादात्मक शैलीतून हे सगळे काव्यग्रंथ निर्माण झालेले आहेत. अगदी ज्ञानोबरायांच्या पूर्वी, ज्ञानोबरायांनी ज्याच्यावरती ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला
ज्ञानोबा भावार्थ दीपिका ज्याच्या माध्यमातून मांडली ती गीता आहे ना, त्या गीतेची रचना सुद्धा संवादात्मक शैलीमध्ये आहे. अर्जुन भगवंताला प्रश्न करतोय, देवा आता माझी सगळी गात्र गळून गेलेली, आता मला युद्ध करावं वाटत नाही. माझ्या हातातलं जे गांडीव आहे ना, हस्तात त्वक्षैव, ते माझ्या हातातलं गांडीव आता गळून पडायला लागलेलं आहे. आता मला त्या हातात धरवत नाही. माझ्या अंगाला सगळं थरथरी सुटलेली आहे. देवा मला नाही युद्ध करावं वाटत, तूच मला मार्गदर्शन कर, तूच मला सांग. अर्जुन प्रश्न करतो आणि मग या प्रश्नाचं उत्तर देत असताना भगवान 700 श्लोकांची जी गीता आहे ती गीता संपूर्ण त्या अर्जुनाच्या स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू, स्वमुखे आपण गीता नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाची रचना पहा, तिथं संवादात्मक शैली आहे. स्वमुखे सांगेतो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी, गीतेच्या संदर्भात अर्जुनानं प्रश्न केलेला आहे आणि मग दोघांच्या मध्ये संवाद सुरू आहे. अगदी शेवटच्या श्लोकापर्यंत गीतेमध्ये आपल्याला संवाद पाहायला भेटतो. कधी भगवंताचा आणि अर्जुनाचा, कधी धृतराष्ट्राचा आणि संजयाचा, अनेक संवाद त्याच्यामध्ये समाविष्ट केले गेलेले आहेत. संवादात्मक शैलीतून या काव्यग्रंथाची निर्मिती झालेली आहे. जीवाचं जे जीवन आहे ते जीवन संपून त्याचं जे इच्छित साध्य आहे ते आहे परमतत्व, परमात्मा. त्या परमात्म्यापर्यंत पोचायचं असेल तर जीवानं जाणकार व्यक्तीशी संवाद साधला पाहिजे. त्यावेळेस त्याला यथार्थ ज्ञान मिळतं आणि मग त्याला मुक्ती मिळत असते. तोपर्यंत त्याला मुक्ती मिळत नाही. एक गोष्ट बोलू का, संसारात यशस्वी व्हायचं असेल तरी संवादाची आवश्यकता आहे आणि परमार्थात यशस्वी व्हायचं असेल तरी संवादाची आवश्यकता आहे. जर संसारामध्ये संवाद नसेल तर संसार यशस्वी होऊ शकत नाही आणि जर परमार्थामध्ये संवाद नसेल तर परमार्थही यशस्वी होऊ शकत नाही. विसंवाद संसारात असला तर संसारात यश मिळत नाही. आज आपण संपूर्ण विश्वाचं अवलोकन करतोय, जगाचं अवलोकन करतोय. आपण आपल्या आजूबाजूला पाहतोय या जगाची अवस्था काय झालेली आहे. पहा, आज या जगामध्ये ज्याला आपण संत म्हणतो, ज्याला आपण साधू म्हणतो किंवा ज्याला राष्ट्रीय संत म्हटलं जातं, अशा राष्ट्रीय संताला सुद्धा संवाद हरवल्यामुळं डोक्यामध्ये गोळी झाडून आत्महत्या करावी लागते. इथला राजकीय नेता पहा, त्यालाही डोक्यामध्ये गोळी झाडून घ्यावी वाटते, त्यालाही फाशी घ्यावी वाटते. इथला शेतकरी पहा, शेतमजूर पहा, इथला पुरुष पहा, स्त्री पहा, प्रत्येकातला जो संवाद आहे तो संवाद हरवून गेलेला आहे. याचा परिणाम असा झाला की अगदी लहानातल्या लहान लेकरापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार निर्माण व्हायला लागलेले आहेत. काल परवाची गोष्ट आहे, एक 3 वर्षाचा मुलगा आहे, 3 वर्षाचा मुलगा आहे, जास्त वय नाही त्याचं, 3 वर्षाचा. थोडं बोलता येतं त्याला. परवा म्हणजे पाठीमागच्या महिन्यामध्ये त्यानं औषध घेतलं, औषध सरकीवर फवारायचं औषध आहे ना, ते औषध प्राशन केलं आणि रात्री म्हणजे आदल्या दिवशी रात्री त्यानं ते आईचं त्याचं काहीतरी झालं थोडंसं, आई रागावली असेल. आईनं बोलणं हा आईचा स्वभाव आहे.
लेकराच्या हितासाठी आई बोलत असते. आई थोडंसं काहीतरी बोलली त्याला, 3 वर्षाच्या लेकराला काय कळतं आई बोललेली तरी. तो गेला आणि त्या बाटलीमध्ये शिल्लक जे औषध आहे ते औषध पिऊन घेतलं. 3-3.25 वर्षाच्या पोरानं औषध पिलं. सकाळपर्यंत आईला वाटलं मुलगा कशाचं काय करतो, एवढ्या लहान मुलाचं काही शंकाच नाही, संशय येणार नाही ना. सकाळीपर्यंत त्याच्या तोंडाला फेस येऊन तो घरामध्ये पडला. सकाळी आजीनं पाहिलं मुलाच्या तोंडाला फेस आलेला आहे, गाडीमध्ये टाकलं आणि बीडला नेलं. 3 दिवसपर्यंत कोमात होता, 3 दिवस. 4थ्या दिवशी त्याला शुद्ध आली आणि शुद्ध आल्याच्या नंतर ते जे डॉक्टर आहेत ना, त्या डॉक्टरांनी त्या मुलाला विचारलं, लहान मुलाला, बाळा तू औषध का म्हणून घेतलं, तू हे औषध का म्हणून पेलं, तुला कळलं नाही का, तुला ओळखायला आलं नाही का, म्हणजे नकळत तू हे पेलंय का. त्या लेकरानं सांगितलेली जी गोष्ट आहे ती गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. ते म्हणला आईचं माझं भांडण झालं आणि मग मला मरायचं होतं म्हणून मी औषध घेतलं. 3 वर्षाचं पोरगं सांगतं महाराज, 3 वर्षाचं. कारण काय आहे, संवाद शिल्लक राहिला नाही, संवाद शिल्लक राहिला नाही. म्हणून 65 वर्षाचा म्हातारा सुद्धा फाशी घ्यायला पळतो. कारण काय, कारण काय, संवाद नाही, संवाद नाही. त्याच्या मुलातला त्याच्यातला संवाद नाही, त्याच्या बायकोतला आणि त्याच्यामधला संवाद नाही. विचारांची जी आदान प्रदान संवादातून होते ना, ती सगळी विचाराची आदान प्रदान संपत गेलेली आहे. परिणाम स्वरूप ज्याच्याकडं संपत्ती आहे तोही आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त आहे. ज्याच्याकडं संपत्ती आहे तो सुशांत सिंग राजपूत, काय कमी होतं, मोठी प्रसिद्धी होती, भरपूर प्रसिद्धी होती, काय कमी होतं महाराज त्याच्याकडं. त्याला ऐश्वर्याला संपत्तीला कमी नव्हतं, प्रसिद्धीला कमी नव्हतं. महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे भारतामध्ये जगामध्ये त्याला जे ओळखणारे लोक आहेत ते कोट्यावधी लोक त्याला ओळखणारे होते. एवढं सगळं असताना सुद्धा घराचा दरवाजा लावून घेतला आणि आतमध्ये फॅनला दोरी बांधली, गळ्याला दोरी बांधली आणि आत्महत्या केली. कारण काय, कारण आहे संवाद शिल्लक राहिला नाही, संवाद शिल्लक राहिला. या विसंवादातून त्याला आत्महत्या करावी लागली. सगळ्या गोष्टी विपुल असताना सुद्धा जर संवाद नसेल ना तर संसारामध्ये सुखाची अनुभूती येत नाही. माझ्यासारख्या कीर्तनकाराला आत्महत्या करायचा विचार का म्हणून यावा महाराज, का म्हणून यावा. आपल्याला काय आवश्यकता आहे कीर्तनकाराला आत्महत्या करायची. आपण तर तुकोबरायांचं वाङ्मय वाचणारे आहोत, आपण तर ज्ञानोबरायांचं वाङ्मय वाचणारे आहोत, ज्ञानोबरायांच्या वाङ्मयाचा अनुभव घेणारे आहोत. मग जर विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या वाङ्मयाचा अनुभव घेणारा, जगद्गुरु संत श्री तुकोबरायांच्या गाथेचं अनुष्ठान पारायण करणारा व्यक्ती आळंदीसारख्या तीर्थाच्या ठिकाणी स्वतःच्या गळ्याला दोरी बांधून जर लटकून घेत असेल तर याचं महत्त्वाचं कारण आहे त्याच्यामध्ये जो संवाद व्हायला हवा होता तो संवाद झाला नाही. म्हणून त्याला सुद्धा मृत्यूच्या दिशेनं जावं वाटलं. त्याला वाटलं जर आपलं ऐकून घेणारं जर कोणी नसेल, आपल्याला सांगणारं जर कोणी नसेल तर मग जगण्यामध्ये काय अर्थ आहे. इथं कुणीच सुरक्षित नाही, इथं कलाकार सुरक्षित नाही, इथं संपत्तीवाला पहा, एखादा कंपनीवाला, मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्या, पण त्यांना सुद्धा आत्महत्या करावी वाटते. एखादा समाजसेवक, पाठीमागं एका मोठ्या समाजसेवकानं आत्महत्या केली महाराज, तुम्हाला माहीत असेल. मोठ्या समाजसेवकानं आत्महत्या केली. कारण काय हो, समाजसेवेच्या बाबतीत खूप मोठं नाव आहे त्यांचं नाव घेतल्याशिवाय समाजसेवेचा इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. अशी व्यक्ती जर आत्महत्या करत असेल तर त्याच्या पाठीमागं कारण संपत्ती नाही, त्याच्या पाठीमागं कारण प्रसिद्धी नाही, त्याच्या पाठीमागं कारण एवढंच आहे, त्यांच्यामध्ये जो संवाद व्हायला हवा होता, या कुटुंबामध्ये जो संवाद व्हायला हवा होता तो संवाद राहिला नाही. परिणाम आत्महत्येसाठी प्रवृत्त झाला. नवे घर सोडण्यासाठी, शरीर त्यागण्यासाठी त्याची मनोवृत्ती झाली. संवाद नसेल तर संसारामध्ये सुद्धा जीव यशस्वी होऊ शकत नाही. पहा, संतांचं जीवन सुखाचं आहे, संतांचं जीवन सुखाचं आहे. संतांच्या जीवनामध्ये दुःखाचा लवलेश आपल्याला पाहायला भेटत नाही. याचं महत्त्वाचं कारण संतांच्या जीवनामध्ये संवाद आहे. संतांचा संवाद देवाशी आहे, संतांचा संवाद संतांशी आहे, संतांचा संवाद जीवाशी आहे, संतांचा संवाद निर्जीवाशी सुद्धा. तुमच्या सुखाचा संवाद, तुमच्या सुखाचा संवाद,
तुमच्या सुखाचा संवाद करू आवडीने वाद. संत प्रत्येकाशी संवाद साधतायत म्हणून संतांच्या जीवनामध्ये सुखाची अनुभूती आहे. संतांचा संवाद देवाशी आहे, संतांचा संवाद संतांशी आहे, संतांचा संवाद जीवाशी आहे. नवे नवे संतांचा संवाद हा निर्जीवाशी सुद्धा आहे. तुम्ही आम्ही ज्याच्याशी बोलू शकत नाही त्याच्याशी संत बोलतायत, त्याच्याशी आपलं हितगुज सांगतायत. श्री संत नामदेव महाराजांना कापडांचा व्यवसाय करायचा आहे, कापड विकण्याचा. शिंपी आहेत आणि कपडे विकण्याचा व्यवसाय करायचा आहे. वडिलांनी सांगितलं, नामदेवा हे कपडे घे आणि बाजारात जाऊन हे कपडे विकून ये. नामदेव महाराज गेले. वाटेनं जात असताना ऊन पडलेलं होतं. उन्हामध्ये निर्जीव दगड, ते दगड माळ रानावरती दगड होते. मंगळवेढ्याला चालले, वाटेनं जाताना ते दगड दिसले. नामदेव महाराज त्या दगडाच्या जवळ बसले. बसल्याच्या नंतर त्या दगडाशी संवाद साधतात. त्या दगडांना म्हणतात, काय दगडू पाटील, किती ऊन पडले आणि तुम्ही या ठिकाणी उन्हात बसलेलात, तुम्हाला कपडे नको का? घ्या हे कपडे. नामदेव महाराजांनी सगळे कपडे जे सोबत आणलेले होते त्या माळ रानाच्या दगडाला सगळ्यांना कपडे घालून टाकले, सगळ्याच्या अंगावर टाकून दिले. म्हणजे पैसे ज्यावेळेस तुमच्याकडे येतील त्यावेळेस द्या, पुढच्या बाजारला आल्याच्या नंतर मी तुमच्याकडून पैसे घेऊन जाईल. कोणाला सांगितलं? अहो, दगडाशी संवाद साधला. कुणी साधला? संतांनी साधला. नामदेव महाराजांनी त्या दगडांना सांगितलं, पुढच्या बाजारी पैसे घेऊन जाईन. दगडाशी संवाद साधला. पांडुरंग परमात्म्याला त्या दगडांच्याकडून वसुली करून नामदेव महाराजांना ते सगळं द्यावं लागलं. संतांचा जो संवाद आहे तो निर्जीवांशी सुद्धा आहे. संत ज्यांना बोलता येत नाही त्यांच्याशी सुद्धा बोलतात. विश्वमाऊली ज्ञानोबा आहे त्या भ्रमराशी बोलतात, भुंग्याशी बोलतात. त्या भुंग्याला सांगतात, हे भुंग्या, तू जे रुणझुन करतोय ना ती रुणझुन मला ऐकायला आवडते. रुणझुन रे भ्रमरा, सांड तू अवगुण रे भ्रमरा. रुणझुन रे भ्रमरा, सांड तू अवगुण रे भ्रमरा. रुणझुन रे भ्रमरा, सांड तू अवगुण रे भ्रमरा. ज्ञानोबा आहे तर भुंग्याशी संवाद साधतात. भुंगा बोलू शकतो का? भुंग्याचं तुमचं माझं बोलणं होऊ शकतं का? नाही होऊ शकत. पण ज्ञानोबा आहे त्या भुंग्याशी सुद्धा बोलतात. तर भुंग्याला सांगतात, भुंग्या, तुझ्याकडं काही चांगले गुण आहेत आणि काही वाईट गुण आहेत. वाईट गुणाचा त्याग कर आणि चांगल्या गुणाचं संक्रमण तुझ्या अंतःकरणामध्ये करून घे. 6 पायाचा हा जो भुंगा आहे, या भुंग्याला ज्ञानोबांनी गोड बोलून परमार्थाचं मार्गदर्शन केलेलं आहे, शिकवलेलं आहे. ज्ञानोबारे जसं भुंग्याशी बोलतात ना तसं कावळ्याशी सुद्धा बोलतात. कावळा बोलतो का हो? कावळा तुमच्याकडे कावळा बोलतो का? आता सध्या मीडियावर जो कावळा आहे तो कावळा बोलतोय. मीडियावर जो सध्या कावळा आहे ना तो मराठी भाषेमध्ये बोलतोय. माझ्याकडे लक्ष द्या. त्या मीडियावरच्या कावळ्याबद्दल बोलतोय मी. कावळा पाहिला ना तुम्ही? मीडियावरचा कावळा, तो कावळा बोलतोय, या बसा वगैरे सांगतोय. पहिलं फक्त पोपटच बोलायचा, आता कावळाही बोलायला लागला. बरं का महाराज? पहिलं पोपट बोलायचा. कोणता, नवीन का जुना? गेले दिगंबर.
पहिलं फक्त पोपटच बोलायचं, आता कावळा हे बोलतो, तो कावळा मीडियावरती बोलतो. एरवी कावळ्याला वाणी आहे का हो? कावळा आपल्याशी बोलू शकतो का? आपल्याशी कावळ्याशी इतकूच होऊ शकतं का? नाही होऊ शकत. पण जे सत्पुरुष आहेत, जे संत आहेत, ते संत या कावळ्याशी सुद्धा बोलतात. पहिलं तो गे काऊ खोकता रे, पहिलं तो गे काऊ खोकता रे, पहिलं तो गे काऊ खोकता रे, पहिलं तो गे काऊ खोकता रे. शकून गे ज्ञानोबरायांच्या अंतकरणाचा थोडासा विचार करा. ज्ञानोबराय त्या कावळ्याशी बोलतात. ज्ञानोबराय म्हणतात, पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. कावळ्याला विनंती करतात, हे कावळ्या तू उड, आकाशामध्ये जा आणि माझा जो पांडुरंग परमात्मा माझ्या दिशेनं यायला निघालेला ना, त्याच्याविषयीचा जो निरूप आहे तो निरूप घेऊन ये. माझ्याविषयीचा जो निरोप आहे तो निरोप घेऊन ये. कावळ्याशी बोलतात, कावळ्या तू असं जर जात नसेल ना, तर तुझ्या पायामध्ये मी घुंगराचे जे वाळे आहेत ना, ते वाळे तुझ्या पायामध्ये घालीन. तुझे पाय हे सोन्यानं मडवीन. उडउड रे काऊ, तुझे सोन्याने मडवीन पाहू, पाहुणे घराशी पंढरी राहू काही येतील. ज्ञानोबराय त्या कावळ्याला विचारतात, बाबा तुला जर असं निष्कामपणे माझं ऐकायचं नसेल, माझ्याशी बोलायचं नसेल, तर मी एक काम करतो, तुझे जे पाय आहेत ते पाय सोन्यानं मढवतो. म्हणजे सोन्याची जी वस्तू आहे ती वस्तू तुझ्या पायामध्ये घालतो. कावळ्याला सोन्याचं काही घेणं देणं नाही. कावळ्याला काय करायचं आहे, पिवळी वस्तू दिसली तर तो गिळून टाकणार, याच्या पलीकडे काय करणार आहे कावळा. कावळ्याला सोन्याचं काही घेणं देणं नाही. पण तरी ज्ञानोबराय त्या कावळ्याला आमिष दाखवतात आणि कावळ्याला सांगतात, मी तुझ्या पायामध्ये सोन्याची वस्तू करून बांधीन, तुझे सोन्याने मडवीन पाहू. माझे पंढरीचे राजे, पंढरीचे राव, माझा मालक, माझे स्वामी, ते माझ्या घराला मला भेट देण्यासाठी कधी येतील सांग बरं. कावळ्याशी ज्ञानोबरायांचा संवाद आहे. कावळ्याशी संवाद आहे, निर्जीवाशी संवाद आहे, सजीवाशी संवाद आहे. ज्यांना बोलता येतं, म्हणजे ज्याची भाषा आहे, त्या मनुष्य प्राण्याशी तर संतांचा खूप मोठा संवाद आहे. मनुष्य प्राण्यांना संतांनी आपल्या वाङ्मयाच्या माध्यमातून खूप सांगितलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. पण ज्यांना बोलता येत नाही, ज्यांची भाषा आपल्याला समजत नाही, अशा पशुपक्ष्यांशी सुद्धा ज्ञानोबरायांसारखे जे सत्पुरुष आहेत, संत आहेत, त्या संतांचा संवाद असलेला आपल्याला पाहायला सापडतो. जोपर्यंत आपण या सगळ्यांशी संवाद साधण्याची कला अवगत करत नाहीत, तोपर्यंत परमात्म्याचं जे यथार्थ ज्ञान आहे ते यथार्थ ज्ञान आपल्याला कदापि होऊ शकत नाही. विश्वमाऊली ज्ञानोबरायांना संवादाची कला साधलेली आहे, म्हणून ज्ञानोबरायांच्याकडं ज्ञानाची परिपूर्णता आहे. तुकोबरायांना या सगळ्यांशी संवादाची कला साधलेली आहे, म्हणून तुकोबरायांच्याकडं ज्ञानाची परिपूर्णता आपल्याला पाहायला भेटते. अहो, ज्या चिमण्या दाणे टिपण्यासाठी त्या ज्वारीच्या ताटावरती, कंसावरती येऊन बसतायत, त्या चिमण्यांचं अंतःकरण तुकोबरायांना कळलं आणि त्या चिमण्यांशी तुकोबरायांचा संवाद झाला, म्हणून आज गाथा आपल्याला पाहायला भेटते. अन्यथा गाथा पाहायला भेटली नसती. पहा, तुकोबराय जसं त्या चिमण्यांशी बोलतायत, तसं या जंगलामध्ये ज्या झाडं आहेत, लता आहेत, वेली आहेत, या प्रत्येक झाडाला, प्रत्येक लता वेलींना तुकोबरायांचा संवाद आपल्याला पाहायला
भेटतो. विश्वमाऊली ज्ञानोबराय ज्ञानाची परिपूर्णता प्राप्त व्हावी म्हणून ज्ञानानं परिपूर्ण असलेला जो परमात्मा आहे तो परमात्मा मला भेटावा, मला त्याचं सानिध्य लाभावं ही जिज्ञासा ज्ञानोबरायांच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि म्हणून ज्ञानोबराय त्या परमात्म्याशी संवाद साधत असताना त्या देवाला म्हणतात, देवा तुमच्याविषयीचं जे प्रेम आहे, तुमच्याविषयीची जी गोडी आहे ती गोडी माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण होऊ द्या. पांडुरंग परमात्मा ज्ञानोबरायांना विचारतो, ज्ञानोबराय माझ्याविषयीची गोडी तुम्हाला मिळावी अशी तुमची इच्छा आहे, ठीक आहे, मीही तुम्हाला माझ्याविषयीची गोडी द्यायला तयार आहे, पण किती पाहिजे? ज्ञानोबरायांनी सदृष्टांत सांगितलं. जसं त्या परिमळाची धाव भ्रमराच्या अंतःकरणामध्ये असते तद्वत तुमच्याविषयीची गोडी, तुमच्याविषयीचं प्रेम माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण होऊ द्या. अभंगाचं पहिलं. परिमळाची धाव भ्रमर मोडी, परिमळाची धाव भ्रमर मोडी, परिमळाची धाव